नमस्कार, मी जितेंद्र पाठारे. तुम्हाला मी फायर एक्सटिंग्विशर, आपले फायर हायड्रंट सिस्टम या प्रिमायसेसमध्ये जितके इक्विपमेंट्स आहेत आपल्याकडे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. आगीबद्दल माहिती देणार आहे, आग कशी लागते आणि ती कशी आपल्याला विझवायची आहे. तर सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे, ठीक आहे. प्रथम आपल्याला माहिती पाहिजे की आग कशी लागते. कोण सांगू शकेल का इकडे? आग कैसे लगती है, किन चीज़ों से आग लगती है, कौन से वो चीज़ है जो एक साथ आती है तो आग लगती है. हीट, ऑक्सीजन और फ्यूल, ये तीन चीज़ें हैं जो एक साथ आती है तब आग लगती है. सगळ्यांना समजते ना? हिंदी मराठी समजते ना? तर हीट, ऑक्सिजन आणि फ्यूल या तीन गोष्टी आहेत. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच आग लागते. आणि ती आग विझवायसाठी आपल्याला हीट हा काढावा लागतो किंवा ऑक्सिजन काढावा लागतो किंवा फ्यूल काढावा लागतो. तर हीट, ऑक्सिजन आणि फ्यूल हे ट्रायंगल ऑफ द फायर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हीट काढायचं असेल तर आपल्याला कूलिंग करावं लागेल. काय करावं लागेल? कूलिंग करावं लागेल. यानी पानी से हम लोग आग को बुझा सकते. क्या कर सकते हैं? आग को बुझा सकते, यानी ठंडा कर सकते हैं. अगर ऑक्सीजन को कट करना है तो हम लोग क्या करेंगे? ऑक्सीजन को कट करना है तो हम लोग क्या करेंगे? ब्लँकेटिंग करेंगे. क्या करेंगे? ब्लँकेटिंग. ऑक्सिजन कट करण्यासाठी आपण आता दिवा जळतोय, बरोबर की नाही, त्याच्यावरती आपण फुट्टा ठेवला तर काय होतं? ब्लँकेटिंग केलं. आपण आग लागते तेव्हा आपण ब्लँकेट अंगावर हे टाकतो. आपल्या शरीरावर जर आग लागत असेल तर आपण काय करतो? ब्लँकेट टाकतो. तर ब्लँकेटिंगमध्ये काय होतं? ऑक्सीजन कट होतो. काय होतो? ऑक्सीजन कट होतो. ऑक्सीजन कट करने के बाद क्या होता है? आग बुझ जाती है, बराबर. त्याच्यानंतर फ्यूल आहे. आता फ्यूल कसं कट होतो? आता कुठेही आग लागली, इलेक्ट्रिसिटीची आग लागली तर आपण काय करणार? सर्वात प्रथम आपण काय करणार? मेन सप्लाई अपन बंद करतो, बराबर. तो मेन सप्लाई बंद करना म्हणजे फ्यूल को हटाने के लिए हम लोग क्या करेंगे? स्टारवेशन. गॅसची अगर आग लागती है तर आपण काय करणार? गॅसचा मेन वॉल आपण असतो तो बंद करायचा असतो, तेव्हा आग विझते, बरोबर. ह्या हीट, ऑक्सिजन आणि फ्यूल हे तीन गोष्टी आहेत. त्या तीन गोष्टी एकत्र आले तर आग लागते. आणि त्याच्यामधनं एकामधनं आपण तिघांमधून एकाला बाजूला काढलं तर काय होते? आग विझून जाते, बरोबर. तर क्लासेस ऑफ फायर आहेत. काय आहेत आपल्याकडे? क्लासेस ऑफ फायर. ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी क्लास, ई क्लास. ए क्लास म्हणजे साधारण आग. म्हणजे साधारण आगमध्ये जनरल फायर, लाकडाला लागलेली आग, पुट्ट्याला आग लागलेली आग, कोयल्याला आग लागलेली आग, ही साधारण आग झाली. साधारण आग आपण कशाने विझू शकतो? पाण्याने पण सुद्धा विझू शकतो. आणि आपल्याकडे जो फायर एक्सटिंग्विशर आहे त्याच्याने आपण आग विझू शकतो, बरोबर. दुसरा अल्फाबेट आहे बी क्लास. बी क्लास ऑफ फायर म्हणजे लिक्विड फायर बोलतात. काय बोलतात? लिक्विड फायर म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिनला लागलेली आग. ह्या गोष्टीसाठी आपण कशाने आग विझवणार? फायर एक्सटिंग्विशरनी आपण ती आग विझवणार, बरोबर. त्याच्यानंतर सी क्लासेस ऑफ फायर आहे. कोणता? सी क्लास ऑफ फायर म्हणजे गॅस फायर, बरोबर. गॅस, इकडे गॅसचे कनेक्शन नाही आहेत ना? नाही. तर गॅसची आग विझवण्यासाठी पण आपल्याला फायर एक्सटिंग्विशर आहेत ना. तर गॅसची आग आपल्याला विझवायची असेल तर पहिला मेन सप्लाय, जसं इलेक्ट्रिसिटीची आग लागते तेव्हा आपण मेन सप्लाय बंद करतो, तसाच
गॅसची आग लागते तेव्हा आपल्याला मेन वॉल बंद करायचा असतो. कारण की आपल्याकडे जो फायर एक्सटिंग्विशर जो आहे तो किती केजीचा आहे, 5 केजीचा आहे, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला मेन सप्लाय, मेन वॉल ह्या गोष्टी बंद करायच्या असतात. त्याच्यानंतर डी क्लास म्हणजे मेटल फायर, म्हणजे धातूला लागलेली आग. आणि त्याच्यानंतर धातूला लागलेली आग आपण कशी विझवणार, ही ड्राय केमिकल पावडरचा फायर एक्सटिंग्विशर, त्याच्याने आपल्याला आग विझवायची असते. त्याच्यानंतर ई क्लास ऑफ फायर म्हणजे इलेक्ट्रिसिटी फायर, म्हणजे शॉर्ट सर्किट यानी लूज कनेक्शन, ओव्हर हिटेड ह्याच्यानी लागलेली आग असते. तर ती आग आपल्याला कशाने विझवायची आहे, या फायर एक्सटिंग्विशर. आपल्याकडे कार्बन डायऑक्साईड गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड गॅसचा फायर एक्सटिंग्विशर असतो. इलेक्ट्रिसिटीची आग विझवण्यासाठी तो फायदेशीर असतो, बरोबर. आता आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या की आपल्याला आग जेव्हा लागते तेव्हा आपल्याला कुठले क्लासेस ऑफ फायर हे माहिती पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला फायर एक्सटिंग्विशरचा वापर करायचा असतो. आता इलेक्ट्रिसिटीची आग लागते तेव्हा आपण पाण्याचा वापर कधी करायचा नसतो, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला आता हे फायर एक्सटिंग्विशर आहेत. आता मी पाहिलं का आपल्याला माहिती पाहिजे की आपला हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे ह्याच्या आतमध्ये काय असते, पावडर असते. काय असते, ड्राय केमिकल पावडर असते. आता प्रत्येक पावडर बाहेर निघण्यासाठी त्याच्या आतमध्ये प्रेशर गेज इकडे दाखवलेला आहे. प्रेशर गेज दिसतोय सगळ्यांना, हां दिसतोय. आता हा प्रेशर गेज कुठे गेला आहे, रेडवर गेला ना, तरी पण आपल्याला तो हुकवर अडकवलेला होता. म्हणजे याच्याबद्दल जर कोणाला माहितीच नसेल तर तो काय जसा आहे तसाच राहणार. आणि जेव्हा आपल्याला आग लागलेली असेल त्या टायमाला मी आता 2 फायर एक्सटिंग्विशर बघितले ज्याचे प्रेशर डाऊन होते. म्हणजे आपण तो फायर एक्सटिंग्विशर जरी वापरायला घेतला, आता ह्याची सील तर नाही आहे, सील तर तुटलेला आहे, बरोबर. आणि पिन आपोआप निघू शकते. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये सील लावलेला आहे आणि प्रेशर बरोबर आहे, आपल्याला दिसतोय ना. तर ह्या गोष्टी आहेत जे आपल्याला नॉलेज असायला लागतं की आता हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे ह्याच्यामध्ये जर प्रेशर नाही आहे तर आपण काय करू शकतो, हा दाबला तरी ह्याच्यामधनं काय निघणार नाही. मग हा आपल्याला जर माहिती असेल आणि माहिती नसेल, आग लागली आणि आपण हा यूज करण्यासाठी जाऊ तो आपल्याला वेळ वाया जातो. मग आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला फायर एक्सटिंग्विशर जो आहे तो बरोबर सील असलेला हवा आणि बरोबर ह्याच्यामध्ये प्रेशर असायला हवा. सगळ्यांनी दिसतोय. जरी तुम्हाला असं आढळलं की ज्या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर लावलेला आहे आणि तो प्रेशर गेज डाऊन आहे तर तो परत आपल्याला कुठे द्यायचा आहे, रिफिलिंगसाठी परत द्यायला पाहिजे. तिकडे तो अडकून ठेवलेला नसावा. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता हा जो फायर एक्सटिंग्विशर आहे आता आपल्याला कसा ऑपरेट करायचा आहे कोण सांगेल. त्याचा एक मेथड आहे, काय, पास, PASS, पासचा मेथड आहे. P फॉर पुल द सेफ्टी पिन, म्हणजे ही जी सेफ्टी पिन आहे आपल्याला ती काढायची आहे, बरोबर. ती काढणार कशी, पहिले आपल्याला सील तोडावा लागेल. हा सील सहज तुटतो, हा बघा हा सील तुटलेला आहे, बरोबर. ह्याच्यानंतर आपल्याला काय काम करायचं आहे, आपण बघितलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रेशर आहे, बरोबर. त्याच्यानंतर ही आपल्याला काय करायचं, पुल द सेफ्टी पिन. सर्वांना दिसतंय, ही पिन आपल्याला पहिले काढायची आहे. पण पिन काढल्यानंतर आपल्याला वरतून आपल्याला ट्रिगर दाबायचा नाही आहे किंवा पकडायचा नाही आहे. दाबून वरतून जर पकडलं तर कधीही आपण दाबल्यानंतर त्याच्यातनं पावडर निघेल, बरोबर. त्याच्यानंतर पुल द सेफ्टी पिन नंतर एम करायचं. आपल्याला काय करायचं आहे, एम द बेस ऑफ फायर, म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, निशाणा लावायचा आहे. कुठे लावायचा आहे, एम द बेस ऑफ फायर, म्हणजे आग ज्या ठिकाणी लागली आहे त्याच्या बेसवर आपल्याला, फ्लेमवर वरती मारायचं नाही आहे. तर पण आता ही बाहेर आहे, आता बाहेर कसं आहे हवा जास्त आहे तर आपल्याला काय करावं लागेल, त्या हवेनुसार आपल्याला उभं राहावं लागेल. नाहीतर मी इकडनं पावडर मारतो आणि समोरून हवा येते तर काय होणार, पावडर माझ्या अंगावरच येणार. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एम द बेस ऑफ फायर, पण ज्या ठिकाणी आपल्याला मागून हवा येत असेल त्या ठिकाणी आपल्याला पाठ दाखवायची आणि 5 फूट लांब उभं राहून आपल्याला एम द बेस ऑफ फायर करायचं आहे. का, कारण की याच्यामधनं जो प्रेशर आहे त्या प्रेशरनी समोरची आग विजवेल पण आणि उडवून पण लावेल.
यासाठी थोडं आपल्याला लांब उभं राहायचं आहे. ह्याच्यामधनं जो प्रेशरमधनं जे पावडर निघेल तर ती काय होणार, ब्लँकेटिंग होणार. काय होणार, पावडरची चादर त्याच्यावर पसरणार. बरोबर, एम द बेस ऑफ वायर. मग नंतर हा आपल्याला हा लिव्हर जो आहे तो स्क्वीज द लिव्हर, याने लिव्हर दाबायचा आहे. त्याच्यानंतर स्वीप होस पाईप साईड बाय साईड, याप्रमाणे आपल्याला फायर एक्सटिंग्विशर यूज करायचं आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं. त्याच्यानंतर आपल्याकडे आग जेव्हा आटोक्यात येत नाही त्याच्यानंतर आपल्याकडे फायर हायड्रंट सिस्टम आहे. काय फायर हायड्रंट सिस्टम आहे ना, सगळीकडे आहे. पण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी लावलेले आहेत ते मेन म्हणजे आता तिकडे बघितलं ती ग्लास ऑलरेडी फुटलेली होती, त्याच्यामध्ये काय बॉटल होती. तर या अशा गोष्टी नाही पाहिजेत. फायर होस बॉक्समध्ये कॅनव्हास, होस पाईप आणि आपला ब्रांच पाईप असतो. काय असतो, कॅनव्हास, होस पाईप आणि ब्रांच पाईप असतो, तोच असला पाहिजे. आता हा जो पाईप आहे कुठला आहे, हा कॅनव्हास होस पाईप, ह्याला मेल कपलिंग बोलतात. काय बोलतात, मेल कपलिंग. ही मेल कपलिंग कुठे जाणार, जे स्टँड बाय फायर हायड्रंट रायझर आहे त्याच्यामध्ये जो फिमेल कपलिंग आहे त्याच्यामध्येच ही मेल कपलिंग जाऊ शकते. मेल कपलिंग आणि फिमेल कपलिंग ऑपोजिट आहे. बरोबर, ह्याच्यामध्ये हा ब्रांच पाईप आहे तो मेलच्या प्रमाणे आहे. हा मेल आणि हा मेल अटॅच नाही होणार. हा मेल आणि ही फिमेल, ही जी फिमेल आहे फिमेल कपलिंग बोलतात त्याला, ही फिमेल कपलिंग ह्याच्यामध्ये अटॅच होते. म्हणजे आपल्याला जर एक्सटेन्शन करायचं असेल तर ह्याप्रमाणे आपण एक्सटेन्शन करून आपण त्याच्यामध्ये अटॅच करू शकतो. आणि हा ब्रांच पाईप जो आहे, हा जो ब्रांच पाईप आहे, हा जो ब्रांच पाईपमध्ये हा फिमेल कपलिंग आहे तो अटॅच होतो याप्रमाणे. बरोबर, आणि काढायच्या टायमाला आपल्याला दोन्ही पायामध्ये हा ब्रांच पाईप टाकायचा असतो आणि हा याप्रमाणे लक्सला आपल्याला काय करायचं आहे, ऑपोजिट साईडला पुल करायचा आहे आणि तो आपोआप निघणार. मग ठीक आहे, सर्वांना समजलं. आता आपण ऑपरेट करूया का, हा हायड्रंट आणि हा फायर एक्सटिंग्विशर पण ऑपरेट करू शकतो ना आग लावून. हां, मग आग हे पुट्टे वगैरे हवा चालू आहे, हवेने उडणार आणि आग जसं विझणार पण आपण ऑपरेट करून बघू शकतो. हां, आग लावची गरज ठेवू आपण, ते पुट्टा आणून ठेवतो इथं, इथे आग लागली आहे ना इथे, कारण की हवेने कसं ते उडून जाईल. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आता आपण जेव्हा बाहेर आलो, कधी बाहेर आलो आपण, केव्हा बाहेर आलो, सायरन वाजलं. सायरनचा उपयोग काय आहे, सायरन कधी वाजला जातो, कधी वाजवायचा असतो, जेव्हा आतमध्ये कुठे घटना घडली असेल तेव्हा 3 वेळा सायरन वाजणार. त्या टायमाला आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला असेंब्ली पॉईंट. असेंब्ली पॉईंट कुठे आहे आपल्याकडे, हां असेंब्ली पॉईंट म्हणजे आपल्या जवळून आपल्या गेटवरनं असेंब्ली पॉईंटला आपल्याला सर्वांना एका ठिकाणी थांबायचं असते आणि नंतर आपल्याला काय काउंट होते, आपली हेड काउंट होते. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटमध्ये जेवढी जी माणसं आहेत, ते स्टाफ आहेत, ते सगळे आले का यासाठी सर्वांना एकत्र येऊन हेड काउंटिंग केलं पाहिजे. ठीक आहे, लावायचे का, हां कुठे आणले नाहीत ना, हां हां मग त्या ठिकाणी आपण घेऊ ना त्या कोपऱ्यामध्ये. एक काम करूया, तोपर्यंत हा आपला कॅनव्हास होस पाईप आहे तो अटॅच करूया तिकडे. हा घ्या.
तुम्ही आहे इकडे. आता आपल्याला हा फायर एक्सटिंग्विशर यूज करायचा आहे. सर्वांना कळलं का कसा ऑपरेट करायचा आहे तो? 5चा मेथड आहे. P फॉर पुल द सेफ्टी पिन. कळलं का सर्वांना? सर्वांनी इकडे लक्ष द्या. P फॉर पुल द सेफ्टी पिन. जोरात बोला. P फॉर A फॉर एम द बेस ऑफ फायर. नंतर तिसरा अल्फाबेट काय आहे? स्क्वीज द लिव्हर. आता आपल्याला बघायची हवा कुठल्या साईडला आहे? कुठल्या साईडला आहे? अशी नाही, या साईडने आपल्याला उभं राहायचं आहे. बरोबर. आता ह्याच्यानंतर सर्वांनी प्रत्येक यांनी यायचं आहे आणि ऑपरेट करून दाखवायचं. ठीक आहे. P फॉर पुल द सेफ्टी पिन. A फॉर एम द बेस ऑफ फायर. स्क्वीज द लिव्हर. बघितला? चला एकेकाने या, सर्वांनी या. हवा इकडे. पोझिशन घ्या, लांब, थोडं लांब राहा. हा मारा. बस बस एकेकाने या, सर्वांनी या. बस 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 सर्वांनी एकेकाने या. बस 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 सर्वांनी या, एकेकाने या लवकर पटापट. चला या सिक्युरिटी. चला एकेकाने सर्वांनी या. व्हिडिओ निकाल रहा मारा 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 फटाफट मारा. आता तुम्ही बघू शकता याच्यामधनं प्रेशर हळूहळू काय निघालाय. म्हणजे एकदा आपण ऑपरेट केल्यानंतर काय होतं, कार्टेज आतला ब्रेक होतो आणि ह्याच्यामधनं प्रेशर बाहेर पडतो. प्रेशरनी पावडर बाहेर पडते. आता तुम्ही बघू शकता तो प्रेशर गेज कुठे गेला आहे? डाऊन झाला. बघितला, रेडवर गेलेला आहे. म्हणजे आता थोडाच प्रेशर राहिला असेल त्या ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पावडर बाहेर काढायची. या या सर्वांनी या, एकेकाने या पटापट पटापट. तो प्रेशर डाऊन झाल्यानंतर त्याच्यामधनं पावडर येणार, बाहेर येणार नाहीये. घ्या घ्या सर्वांनी घ्या, सर्वांनी घ्या. या या पटापट सर्वांनी या. आता सर्वांना फायर एक्सटिंग्विशर कळला कसा ऑपरेट करायचा ते. आता आपल्याला फायर हायड्रंट सिस्टम ऑपरेट करायचा आहे. हा घ्या इकडे. आता आपल्याकडे हातात काय आहे? आपल्या ब्रांच पाईप आहे. काय आहे? ब्रांच पाईप आहे. हा ब्रांच पाईप आहे. बरोबर, म्हणजे नोझल बोलतो आपण त्याला. हा आहे फिमेल कपलिंग. काय? बरोबर, तुम्हाला सगळ्यांना कळलं. महत्वाचं काय, आपल्याकडे जो फायर एक्सटिंग्विशर होता त्याच्यामध्ये प्रेशर नव्हता. त्या प्रेशर नसल्यामुळे तो फायर एक्सटिंग्विशर मधनं पावडर बाहेर आली नाही. म्हणजे आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्या हातात आता प्रेशर असेल तर पाणी येणार, प्रेशर नसेल तर पाणी येणार नाही. तर यासाठी नेहमी मेंटेन केलं पाहिजे
प्रेशर मेंटेन केला पाहिजे, बरोबर. जसं फायर एक्सटिंग्विशर मध्ये प्रेशर असल्यामुळे पावडर बाहेर निघाली, तसंच हे फायर हायड्रंट सिस्टम मध्ये प्रेशर मेंटेन असेल तर त्याच्यातून पाणी निघेल आणि आग आपण विझू शकतो. म्हणजे ह्याचा अर्थ नेहमी आपल्या फायर हायड्रंट सिस्टम मध्ये पाणी असायला हवं, पंपामध्ये पाणी असायला हवं, फायर हायड्रंट लाईन मध्ये. आता आपल्याकडे फायर हायड्रंट लाईन, त्याच्यानंतर आतमध्ये स्प्रिंकलर आहेत, माहिती आहे कोणाला? वरती पाईपलाईन लागलेली आहे, त्याच्यामध्ये स्प्रिंकलर आहेत. स्प्रिंकलरचं काम काय? स्प्रिंकलरचं काम काय? जेव्हा हीट जेव्हा गरमी बाहेर निघते म्हणजे आग लागते, जेव्हा गरमी बाहेर पडते, गरमीप्रमाणे 68 डिग्री टेम्परेचर क्रॉस करतात. जेव्हा 68 डिग्री टेम्परेचर क्रॉस होते तेव्हा तो स्प्रिंकलर वरतून फुटणार आणि त्याच्यानंतर प्रेशरमध्ये, पाण्यामध्ये प्रेशर असेल, पाईपलाईनमध्ये प्रेशर असेल तर तो पाईप फुटणार, स्प्रिंकलर फुटणार आणि चारी बाजूला पाणी पाणी होणार. म्हणजे आग आपण नसलो तरी काय होणार? आग विझणार, स्प्रिंकलर फुटणार, पण प्रेशर असायला हवा. जेव्हा आपल्या ठिकाणी, या ठिकाणी कुठेही आग लागली असेल, आपल्याकडे स्मोक डिटेक्टर आहे? स्मोक डिटेक्टरचं काम काय? आग जेव्हा लागते तेव्हा पहिलं काय निघतो? धूर निघतो. तो धुराचं काम काय करतो? स्मोक डिटेक्टर काय करतो? ऍक्टिवेट करतो. स्मोक डिटेक्टर एकदा ऍक्टिवेट झाला, स्मोक डिटेक्टर जिकडे जिकडे लावलेले आहेत त्यामध्ये धूर गेला तर तो स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट होणार आणि आपल्याला ऍड्रेसेबल पॅनल, ज्या ठिकाणी पॅनल आहे त्या ठिकाणी आपल्याला काय दिसणार? ऍड्रेस दिसणार की या ठिकाणी स्मोक डिटेक्टर ऍक्टिवेट झालाय, तर त्या ठिकाणी आपल्याला पोहोचलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला फायर एक्सटिंग्विशरनी ते आग विझवली पाहिजे. आणि जर जास्त आग लागली असेल आणि तेव्हा स्प्रिंकलर जो आहे, स्प्रिंकलर केव्हा फुटणार? 68 डिग्री टेम्परेचर क्रॉस केल्यावर, बरोबर. आग कुठे लागलेली असेल? रॅकवर कुठेही लागलेली असेल, बरोबर. आणि आपला स्प्रिंकलर कुठे आहे? एकदम टॉपला आहे. म्हणजे जोपर्यंत ती 68 डिग्री टेम्परेचर त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो फुटणार नाही. तर त्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला हा फायर हायड्रंट सिस्टम आपल्याला काय करायला लागेल? ऍक्टिवेट करावा लागेल. ऍक्टिवेट करण्यासाठी आपल्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी फायर हायड्रंट सिस्टमच्या ठिकाणी काय स्प्रिंकलर हे लावलेले आहेत, होज बॉक्स लावलेत. तर प्रत्येक होज बॉक्स मध्ये हा कॅनव्हास होज पाईप असतो, हा ब्रांच पाईप असतो, तो अटॅच करायचा असतो. आणि आपल्याला या ठिकाणी याप्रमाणे डावा हात आपला काय करायला लागेल? ब्रांच पाईपवर पकडायला लागेल आणि उजवा हात आपला या ठिकाणी असं या पकडून आपण ज्या ठिकाणी आग लागली असेल त्या ठिकाणी निशाणा आपल्याला साधायचा आहे. काय करायचं आहे? निशाणा साधायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे प्रेशर नाही ना? चालू करा मग सर्वांनी. तिकडे कोण आहे? वॉल ओपन करा. आहे का? मला ही वॉल ओपन केला नव्हता ना? काय आहे? प्रेशर आहे. पूर्ण खोल. आला प्रेशर आला. हा पाईप इकडनं खाली एवढं प्रेशर नाही. आता या लाईनीमध्ये जेवढं पाणी आहे त्या पाण्यानुसार आपल्याला तो पाणी बाहेर निघते, बरोबर. जर ह्याच्यामध्ये प्रेशर असतो 5 kg, 7 kg, 10 kg, तर 10 kg पर्यंत प्रेशर असेल तर हा पाणी त्या साईड तिथपर्यंत पोहोचेल, बरोबर. सर्वांना कळलं? याप्रमाणे आपल्याला पकडायचं आहे आणि जेव्हा प्रेशर असेल तर त्याप्रमाणे आपल्याला आग विझवता येईल. या सर्वांनी एक एक ऍक्टिवेट करा. या लवकर कसं पकडायचं लक्षात घ्या. हा डावीकडे याच्या खालून हात घाला.
चालू करना पाणी संपला अरे आग इथं नाही आला लक्षात सगळ्यांना असू द्या प्रेशर असायला हवा आणि नेहमी असायला हवा म्हणजे जेव्हा आग लागेल त्या टायमाला आपल्याला धावायची गरज नाही लागली पाहिजे. कॅनव्हास होस पाईप लावला ब्रांच पाईप लावला तर काय होणार आपण आग विझू शकतो. फायर ब्रिगेडची गाडी यायच्या अगोदर आपण आग विझू शकतो. यासाठी आपल्याला हॅलो येते का बरे दा रेकॉर्डिंग चालू आहे ते. इथेच आपल्या ग्रामस्थ मंडळी तसेच भावनदास आडनाव काय काय 2 शब्द प्रेशर दिला ना काय काय वाटतं तुला इथं चालली एका वाटत 2 शब्द या एकेकाने या सर्वांनी कसं पकडायचं ते माहिती करून घ्या आणि जेव्हा प्रेशर असेल तेव्हा आपण आग विझू शकतो. सर्वांनी एकत्र या सगळ्यांनी इकडे या. सिक्युरिटी सुरक्षा रक्षक पहिले सगळ्यांना समजलं. आपण आता काय केलं फायर एक्सटिंग्विशर इस्तेमाल करके हमने देखा. फायर हाइड्रेंट सिस्टम हमने इस्तेमाल करके देखा. फायर हाइड्रेंट सिस्टम में हमने क्या देखा और फायर एक्सटिंग्विशर में क्या देखा. सर्वांना कळलं का. हम लोगों ने फायर एक्सटिंग्विशर का इस्तेमाल किया. देखा हमने फायर एक्सटिंग्विशर में जिसमें हमें सबको ध्यान में रखना चाहिए कि ये फायर एक्सटिंग्विशर जिसके अंदर प्रेशर नहीं है वो इस्तेमाल हम लोग कर नहीं सकते. यानी इसमें से पाउडर बाहर नहीं आएगी. और जो फायर एक्सटिंग्विशर हमारे पास जिसके अंदर प्रेशर है उसका हम लोग ने इस्तेमाल किया. उसके अंदर से क्या निकला पाउडर निकला. अभी हमने फायर हाइड्रेंट सिस्टम देखा. उसमें हमने क्या देखा प्रेशर नहीं था. तो प्रेशर नहीं होने के कारण हम लोग आग बुझा सकते हैं नहीं. तो इसके लिए हमेशा ये ध्यान में रखते हुए आग को बुझाने के लिए हमारे पास प्रेशर होना चाहिए. ठीक है. हम लोग सब लोग यहाँ पे काम करते हैं. सब लोग एक टीम वर्क करके काम करना चाहिए. सुरक्षा रक्षक को क्या करना है यहाँ पे ड्यूटी क्या है इस परिसर की अपनी जान बचा के दूसरों की जान बचाना. क्या करना है अपनी जान बचा के दूसरों की जान बचाना. यानी पूरी टीम है यहाँ पे हर एक की जान बचना चाहिए. समझ गए. वो हिसाब से आपके पास नॉलेज और उस तरह से आपको काम करना चाहिए. इस परिसर में सुरक्षा रक्षक का काम क्या रहेगा उसके बाद इस पूरी परिसर की सुरक्षा करना. क्या करना है इस पूरी परिसर की सुरक्षा करना. कैसे करते हो आप लोग चेकिंग करते हो. आ जाओ यहाँ पे. चेकिंग कैसे करते हो. कोई अगर सामने से आता है तो आप लोग क्या करते हो मेटल डिटेक्टर. हाँ मेटल डिटेक्टर. हमारे पास हैंड हेल्ड मेटल डिटेक्टर से हम लोग क्या चेक करेंगे प्रॉपर चेक करेंगे. हाँ चेक करके अगर हमारे पास हैंड ग्लोव्स है तो हम लोग क्या करेंगे सामने पहले चेक. अगर हैंड हेल्ड मेटल डिटेक्टर से क्या चेक होगा मेटल चेक होगा. क्या होगा मेटल डिटेक्टर चेक होगा. मगर हमने अगर कोई सिगरेट लेके आया कोई अगर तंबाकू लेके आया तो कैसे चेक होगा हाथ से आपको चेक करना पड़ेगा. ठीक है. तो हम लोग हाथ से चेक करने से पहले क्या करेंगे हम लोग कोई आता है तो हम लोग क्या करेंगे गुड मॉर्निंग नमस्ते बराबर. सामने से जो भी आता है उसका स्वागत पहले गुड मॉर्निंग करना चाहिए. उसके बाद में हम लोग क्या करेंगे सर मुझे आपको चेक करना है. क्या करना है मुझे आपको चेक करना है. फिर आप लोग क्या करोगे उनको इस तरह से हाथ पोजीशन रखने को बोलेंगे. इस तरह से आप लोग पोजीशन रखोगे. पहले कोई भी कहीं पे भी कुछ भी छुपा सकता है
तो कॉलर आप लोग को चेक करना है, बराबर। उसके बाद में ये जो हाथ है, फुल शर्ट है, तो फुल शर्ट से ऊपर से लेके नीचे से लेके हमको क्या करना है, चेक करना है। उसके बाद में पीछे से कहीं पे भी कोई भी कहीं पे भी छुपा सकता है, ये पीछे चेक किया। फिर बाद में कमर, उसके बाद में पीछे से हमारा पूरा पैर और आगे से पूरा पैर, जो जो निकलता है वो आपको सामने एक तो रखना है, नहीं तो पहले ही उनको बताना है कि आप जो है आपने जो सामान लाया है वो यहाँ पे सामने रखिए। नहीं तो उसके बाद में अगर हमने निकाल दिया आपके हाथों में से, आपके एक शर्ट में से, आपके पैंट में से, कहीं पे भी आपने छुपा के रखा रहेगा, वो मिलेगा नहीं। सर्वाना करते हैं का हम लोग हमारी रोजी रोटी है, क्या है, रोजी रोटी आहे। तर आपला हा परिसर आपल्याला साफ स्वच्छ ठेवायचा आहे। कधी कधी कोणाला सवय असते पान तंबाखू गुटखा खायची आणि थुकायची कुठेतरी, बरोबर आहे की नाही। आपल्याला खायचं असेल केव्हा खाणार आपण, जेव्हा आपली ड्युटी संपलेली असेल किंवा आपण बाहेर असू त्या टायमाला आपण खाऊ शकता। तुम्हाला वाटत असेल तर सुरक्षा रक्षक सिक्युरिटीकडे जमा करू शकता, जायच्या टायमाला आपण घेऊन जाऊ शकता। पण आतमध्ये कुठलाही प्रकारे आतमध्ये गेला नाही पाहिजे, कळलं का। सुरक्षा रक्षक समजलं सगळ्यांना, कळतंय सगळ्यांना। आपला परिसर साफ स्वच्छ ठेवायचा असो, कुणी नशा काम करायच्या टायमाला नशा करायची नाही आहे, कुणी कुठेही सिगरेट वगैरे कोणी प्यायची नाही आहे, कारण की स्मोकिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इन दिस प्रिमायसेस। आणि पान तंबाखू गुटखा खाणं आतमध्ये बंधनकारक आहे, लक्षात आहे सगळ्यांच्या। सर्व सपोर्ट करणार, सुरक्षा रक्षकला सपोर्ट करणार। सुरक्षा रक्षक काय काम करणार, या ठिकाणी प्रत्येकांचं बरोबर चेकिंग झालं पाहिजे, येताना पण जाताना पण। तुम्हाला वाटत असेल सगळे घाई गर्दी करतात तर काय करायला लागेल तुम्हाला, एकेकाना थांबा, 1 बाय 1 एक एक करून या आणि सुरक्षा रक्षकला चेक करण्यासाठी काय करा, सपोर्ट करा, ठीक आहे। सर्वांना मान्य आहे, कोणाला काय ऑब्जेक्शन आहे तर याप्रमाणे सुरक्षा रक्षक काम करेल, लक्षात राहील। आपला परिसर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ ठेवायचं आहे, या परिसरावर आपलं लक्ष असलं पाहिजे। इस परिसर की सुरक्षा आपका करना आपका कर्तव्य रहेगा। उसके बाद में हर एक का सम्मान भी होगा, क्या होगा, हर एक का सम्मान भी होना चाहिए। सामने से कोई आता है तो उनको समय के अनुसार विश करना चाहिए, ठीक है। और काम होने के बाद, सपोर्ट करने के बाद उन्हें धन्यवाद, थैंक यू सर बोल के उनको आगे बढ़ाना है, ठीक है। कुणाला काय बोलायचं आहे, कुणाला काय अजून माहिती पाहिजे, तुम्हाला काय, तुम्हाला सर्वांना सर्वजण सपोर्ट करतील, सर्वांच्या लक्षात राहील, सर्वांनी काय केलं असेल तर प्लॅन करता येईल सगळ्यांना। आपली ड्युटी संपल्यानंतर आपण जे काय करायचं असेल तर आपण खाऊ शकता, पण आतमध्ये कुठल्याही प्रकारे खायचं नाही आहे। जेव्हा खायचं असेल तेव्हा आपण बाहेर या, त्याच्यानं बाहेर जाऊन खायचं। पण लक्षात असू द्या, सुरक्षा रक्षकची चेकिंग बरोबर झाली, जे प्रत्येक 1 बाय 1 आपल्याकडे बरेच जण आहे, स्टाफ आहेत, तर काम पटापट पण झालं पाहिजे आणि प्रॉपर पण झालं पाहिजे, ठीक आहे। ओके, ठीक आहे ना। आपण एका लाईनीमध्ये फोटो काढून घेऊया। हम लोग सुरक्षा रक्षक हैं, क्या है, सुरक्षा रक्षक। सुरक्षा रक्षक का काम क्या है, इस परिसर की रक्षा करना, अपनी जान बचा के दूसरों की जान बचाना और सबका बराबर सम्मान करना। तो ये सुरक्षा रक्षक का काम करने के लिए, आपको सम्मान करने के लिए आपको किसी की दोस्ती नहीं करना चाहिए। क्या करना नहीं चाहिए, दोस्ती, सगळ्यांशी कोणाशी दोस्ती करायची नसते। सन्मान सगळ्यांना करायचा, सगळ्यांना नमस्कार करायचा, पण काय करायचं आपल्याला, सर्वांशी बरोबर ज्या वर्तणूक आहे आपली
वागणूक आहे, म्हणजे जे सन्मान करायचा आहे तो गुड मॉर्निंग सर करणार, त्याच्यानंतर आपलं प्रॉपर चेकिंग झालं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल घाई गर्दी सगळेजण येत असतील तर काय करायचं, थांबवायचं नाही. थांबा, मला प्रॉपर चेक करू द्या, नाहीतर आपलं सामान बाहेर काढून दाखवा आणि निघा. पण प्रॉपर वरपासून खालपर्यंत आपल्या या परिसरमधल्या कुठल्याही गोष्टी चोरी झाली नाही पाहिजे. चोऱ्या बऱ्याच होतात, लोकांना कळत नाहीत, पण यासाठी आपल्याला प्रॉपर चेक केलं पाहिजे. आता तुम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरनी करणार तर त्याच्यामधनं काय मिळणार, फक्त मेटलच दिसणार. ज्या मेटल नसतील त्या आपण चेक करू शकणार नाहीत. त्यासाठी आपल्याला वर्बली पण आपल्याला चेक करावं लागेल, कारण की पान, तंबाखू, गुटखा, सिगरेट वगैरे ह्या सगळ्यामध्ये ते तुमचं वाजणार नाही. वाजल्यानंतर ज्या ठिकाणी वाजतं त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं असतं. काय करायचं असते, व्हेरिफिकेशन करायचं असतं. तर व्हेरिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे. समजलं का? तर व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला त्यांना प्रॉपर चेक करावं लागेल. आपल्याकडे हँडग्लोव्ज मागवायचे आणि त्यांना प्रॉपर वरपासून खालपर्यंत चेक करायचं. कोणी काय आणलं असेल तर आधीच काढून ठेवा आणि आपला वेळ, अमूल्य वेळ वाचवा. कळलं का? आता सगळ्यांना सांगितलेलं, बरेच कंप्लेंट आहेत आपल्याकडे, तर त्या सॉल्व झाल्या पाहिजे. सुरक्षा रक्षकांचं कर्तव्य जे आहे, आपल्याला बसून काम आहे, बरं, उभं राहून काम नाही, जास्त त्रासदायक काम नाही. जे वर्कर लेबर लोक काम करतात तशाप्रमाणे नाही, पण आपल्याला शिस्त असली पाहिजे. कामावर वेळेवर यायला पाहिजे. म्हणजे वेळ कधी पाहिजे, वेळेच्या अगोदर. आपली ड्युटी कितीची आहे, तुमची ड्युटी कितीची आहे? हां, अलग अलग आहेत ना, पण कितीची आहे? 8ची आहे, 9ची आहे. मग यायचं कसं टायमिंग असेल, लवकर यायचं. शिफ्ट चेंज करायच्या, आपल्या शिफ्ट नेहमी चेंज झाल्या पाहिजेत. फर्स्ट, सेकंड, नाईट याप्रमाणे रोटेट झाल्या पाहिजेत. म्हणजे जेणेकरून असं नको व्हायला की दुसरा कोणी ॲबसेंट असेल तर त्याला माहितीच नाही, ब्लँक होईल. तो ढेला आला तर त्याला कळणार नाही. हे इकडे किती वाजल्यापासून काम चालू असतं? 8:30 ते रात्री 11-12 11 पण. नंतर मग नाईटला काय काम असतं? राऊंड मारायचं काम असतं की नाही? कोण सुपरवायझर कोण आहे? मग गार्ड लोकांचा कोणाचा राऊंड मारायचा असेल तर राऊंड मारायचा. कुठल्या गोष्टी जर हे आहे चुकीच्या आहेत तर त्या चुकीच्या आपल्याला सॉल्व करायच्या आहेत, चुकीच्या नसल्या पाहिजेत. चुकीचा होत असेल तर आपल्याला रिपोर्टिंग आपल्या सिनियरला केलं पाहिजे. तर ह्याला बोलतात सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय की ह्या जागेची सिक्युरिटी, साफसफाईची सिक्युरिटी, बोलण्याची सिक्युरिटी. कोण कोणाला उलट बोलत असेल तर त्याची पण सिक्युरिटी आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे कुणावर काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. सुरक्षा रक्षकाचं काम काय आहे, या परिसरामध्ये सन्मान सगळ्यांचा करायचा, पण प्रॉपरली आपण चेक पण केलं पाहिजे आणि या परिसरामध्ये कुठल्याही वस्तू बाहेर गेल्या नाही पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या जिम्मेदार असतो. कोण असतं, उद्या कंपनी काय करणार, टाकणार आमचं एवढं सामान चोरीला गेलं. मग ते कुठे कमी होणार, एजन्सीला मेल केला जातो, लेटर लिहिलं जातं की अशा ठिकाणी चोरी झाली आहे तर तुम्हाला ₹1,00,000 दंड. मग ती वसुली कुठून करणार, आपल्या खिशातनं जाणार शेवटी. म्हणून यासाठी आपण सुरक्षा रक्षक कोणाबरोबर दोस्ती हाय बाय करायचं नाही. तुम्हाला हाय बाय करतील आणि निघून जातील, पण तुम्हाला तुमच्या खिशातनं पगार कापला जाईल. जेव्हा आतले जे क्लायंट आहेत त्यांनी ॲक्शन घेतली तर आपल्याला सर्वांना त्रास आहे. यासाठी आपण आपलं काम, जे कामासाठी आपण पगार घेतला जातो त्याप्रमाणे आपण आपलं काम बरोबर योग्य रीतीने केलं पाहिजे. कुठलीही म्हणजे ह्याच्यानंतर आता काय झालं आहे, ट्रेनिंग घेतली, खर्च झाला आहे, पैसे खर्च झाले आहेत, बरोबर की नाही, पण त्याला आपण बुद्धी आली पाहिजे, समजलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पण पाहिजे. समजलं सगळ्यांना? जेवढे आपण आहोत डेला आहेत, परत सेकंडला येतील, नाईटला येतील, जेवढी किती पूर्ण टीम किती आहे, 8 टोटल 8 गार्ड आहेत ना, म्हणजे 2-3 ॲबसेंट आहेत. आता समोर ॲबसेंट आहेत ना, मग त्यांना तुम्हाला कळवणं महत्त्वाचं आहे, त्यांना सगळ्यांना सांगणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण ट्रेनिंग घेतली, ज्याप्रमाणे आपली ब्रीफिंग घेतली, सकाळी आल्यावर ब्रीफिंग झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय काम करायचं आहे, कशाप्रकारे काम करायचं आहे, आपलं डिस्कशन या ठिकाणी मॉर्निंग टाईमला ड्युटी जॉईन व्हायच्या टायमाला आपलं झालं पाहिजे. समजलं का सगळ्यांना? आणि प्रॉपर एक युनिफॉर्ममध्ये प्रॉपर आपण शेविंग करून
एक सुरक्षा रक्षक म्हणून आपण वाटलो पाहिजे. आपलं नाव कंपनीचं काय आहे? डिफेन्स म्हणजे काय? डिफेन्स म्हणजे काय? हां, डिफेन्स म्हणजे काय? आपण डिफेन्स करतो. डिफेन्स म्हणजे एक चिलखत घ्या, आहे की नाही? कोणी आपल्यावर हल्ला करत असेल तर आपण त्याला डिफेन्स करतो, म्हणजे आपण आपली सुरक्षा करतो आणि आपल्याला या पूर्ण प्रिमायसेसची सुरक्षा करायची. म्हणून आपल्या कंपनीचं नाव आहे डिफेन्स. तर आपण कोण जर आपल्यावर आघात करत असेल तर आपण त्यांना तो परतावून लावायचा आहे. तर यासाठी आपण डिफेन्स कंपनीमध्ये काम करतो आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे सिक्युरिटी आपण त्याप्रमाणे आपली असली पाहिजे. त्याप्रमाणे तुमचं कॅरेक्टर, त्याप्रमाणे तुमचं सर्टिफिकेट कंपनीने दिलं पाहिजे की बाबा इकडची सुरक्षा रक्षक चांगली आहे. बरं की नाही? जसं कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं जातं तसं आपल्या कामाचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे. याप्रमाणे माझ्याकडनं चांगलं काम होते की नाही सर, तुम्ही खुद स्वतः तपासून घ्या आणि आम्हाला एक असं सर्टिफिकेट द्या. समजलं का? तर तुम्ही समजायचं की तुम्ही प्रॉपर काम करताय. समजलं? त्यांना विचारायचं, प्रमाणे त्यांच्यासमोर राहून त्यांच्याशी बोलून चालून की आमच्यात जे काय कमी असेल तर आम्हाला थेट तुम्ही बोलला तरी चालेल, पण त्याप्रमाणे आम्ही फॉलोअप करत जाऊ. पण एक फोकस असू द्या. काय फोकस असणार आपलं? आपलं काम म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOPच्या अनुसार आपल्याला या परिसरामध्ये काम करायचं आहे. ठीक आहे? ठीक आहे. रोज ज्याप्रमाणे आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपलं कामाचं स्वरूप बदली करून प्रॉपर काम. सिक्युरिटीच्या समस्या ते पण झालं ना बोलणं सगळं. तुमचं सगळ्या गोष्टी तुमच्या PFच्या आणि ह्याच्या पण त्यांच्याबरोबर आपल्या पण आहेत ना. पूर्ण लेख आहे. त्या लेखामध्ये आपल्या चुका आणि कंपनीच्या चुका ह्या सगळ्या बोलणे झाली. ते सगळं ठेवलं आहे ना. सगळ्या गोष्टी. आता मी अर्धा एक तास मी तसाच गेला, माझा वाया गेला. माझं काम होतं एवढं, पण ते सगळ्या गोष्टी सांगितल्या कंपनीनी आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना पण सपोर्ट केला पाहिजे. कंपनीकडनं काय अपेक्षा आहेत म्हणजे सगळ्यांची तुमची दोस्ती जी असते ती दोस्ती नसावी आणि प्रॉपर काम आपलं महत्त्वाचं आहे. आणि ज्या तुमच्या PFचे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सॅलरी स्लिप वगैरे ते प्रॉपर बोलणं झालं आहे. ते तुम्हाला 2-4 दिवसामध्ये समजेल. ते कोणाचं हां दीड वर्ष आलं. सुट्ट्याचं आणि बोनसचं काहीतरी चाललं आहे बोलणं. ते कंपनीचे सांगते आता मला काय तसं आहे नाही. हां नाही ते त्या गोष्टी हां मग ते आता ते त्यांना सांगतो मी. आमच्या पण समस्या त्या पण ते कसं आता कंपनीने जेवढे हे ठेवलेत माणसं ठेवलेत तेवढीच ते ठेवणार. त्याच्या पलीकडे ठेवलं तर त्याला पेमेंट करावं लागेल ना. मग त्यांची रिक्वायरमेंट किती आहे? राऊंडर आता येणार आहे शकील म्हणून कोण आहेत ते येतील आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा. हां चला ठीक आहे. आपले हे ब्रांच पाईप घ्या आणि तो पाईप व्यवस्थित लावून ठेवा.